ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी अलाइटची जी आहे हे भरती चालू आहे आणि फॉर्म भरणे 9 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 30 जून 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीची आणि यामध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि यामध्ये दोन प्रकारचे पद आहे। पहिलं जे यामध्ये पद आहे, पहिलं जे पद आहे हे सिक्युरिटी स्क्रीनरचा पद आहे, त्याचबरोबर दुसरं जे पद आहे हे सिक्युरिटी असिस्टंटचा पद आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला तर 393 जागांसाठी जे हे भरती चालू आहे आणि ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही, तर आपलं यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय आहे, फी किती आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे, सिलेक्शन आपलं यामध्ये कशा प्रकारे होणार आहे तर संपूर्ण माहिती ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, यामध्ये ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये दोन पद आहे। पहिलं जे पद आहे हे सिक्युरिटी स्क्रीनर फ्रेशरचा पद आहे, यामध्ये 227 जागा आहे आणि या पदामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे आपलं आणि 60% गुणासह आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे आणि त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 55% जरी आपलं ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा आपल्याला सिक्युरिटी स्क्रीनरमध्ये फॉर्म भरता येणार आहे ग्रॅज्युएशनच्या लेवलवर। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे असिस्टंट सिक्युरिटीचा पद आहे, 166 जागा आहे आणि या पदामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे 60% गुणासह आपण 12वी पास पाहिजे आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 12वी मध्ये 55% असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते सिक्युरिटी असिस्टंट भरतीमध्ये। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आणि आपलं जे यामध्ये वय मोजलं जाणार आहे तर 1 जून 2025 पासून आपलं यामध्ये वय गणलं जाणार आहे, मोजलं जाणार आहे ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड या भरतीमध्ये। फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीसाठी 750 रुपये फी ठेवण्यात आले, SC ST आणि EWS कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आले। त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल SC ST OBC EWS NTV ओपन SBC SCBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या 100 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेले आहे। तर ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे, 9 जून पासून चालू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 30 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आपण यामध्ये वेबसाईटचा जर विचार केला कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर वेबसाईट कोणती आहे, तर ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर या भरतीची जी वेबसाईट आहे www.aaics.aero. या वेबसाईटवरून आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आपण ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये जे उंचीची काही अट नाही, त्याचबरोबर रनिंग वगैरे नाही आहे, पेपर नाही आहे, तर आपलं यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे तर यामध्ये इंटरव्ह्यूवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर पेपर वगैरे नाही आहे यामध्ये, तर इंटरव्ह्यू आपल्या यामध्ये घेतला जाणार आहे, नॉर्मली इंटरव्ह्यू आपला घेतला जाणार आहे आणि इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर नॉर्मली इंटरव्ह्यू असणार आहे, आपले नॉर्मली प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे, आपल्या रिलेटेडच प्रश्न आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस या ठिकाणी विचारले जाणार आणि इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे तर ग्रॅज्युएशनच्या लेवलवर फॉर्म भरत असाल तर ग्रॅज्युएशनपर्यंत जेवढं पण मार्कशीट आहे त्या सोबत न्यावं लागणार आहे आणि 12वीच्या बेसवर फॉर्म भरायचा असेल तर 10वी आणि 12वी पासच्या मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला न्यावं लागणार आहे। त्याचबरोबर यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, फोटो न्यावं लागणार आहे, सिग्नेचर न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फीस सुद्धा आपल्याला यामध्ये न्यावं लागणार आहे। तर एवढं काही आपल्याला जे फॉर्म जेव्हा आपला इंटरव्ह्यू असणार आहे त्यावेळेस न्यावं लागणार आहे। तर या ठिकाणी आपलं जे सिलेक्शन होणार आहे ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये तर इंटरव्ह्यूवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर या भरतीमध्ये आपण पगारचा जर आपण विचार केला तर पहिल्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे, तर प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे आणि दुसऱ्या वर्षी तो आपल्याला ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये तो दुसऱ्या वर्षी पगार भेटणार आहे, महिन्याला 32,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे आणि तिसऱ्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे तर तो 34,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे। आता आपल्या यामध्ये सिलेक्शन झालं ये कार्गो लॉजिस्टिक्स सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये, तर काम कोणत्या ठिकाणी करावं लागणार आहे तर पहा
नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे, ज्यामध्ये अमृतसरमध्ये सुद्धा आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे किंवा वडोदरामध्ये किंवा चेन्नई, तर ह्या ठिकाणी आपल्याला यामध्ये जॉब करावं लागणार आहे, लक्षात ठेवा। तर हे कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीची संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ए कार्गो लॉजिस्टिक अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड, 100% सबसिडरी ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा बघू शकता। जनरल कॅटेगरीच्या 73, ओबीसी कॅटेगरीच्या 47, एससी कॅटेगरीच्या 26, एसटी कॅटेगरीच्या 13, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या 17। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की फॉर्म भरणे जे आपले या ठिकाणी चालू झालेले आहे। तर 9 जून 2025 पासून फॉर्म चालू झाले आणि शेवटची तारीख 30 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि फी यामध्ये जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 750 आहे, एससी एसटी ईडब्ल्यूएस आणि महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी एसीबीसी तर 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर वेबसाईट ही फॉर्म भरण्याचे ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीची www.aiclas.aero ह्या वेबसाईटवर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या भरतीमध्ये जे पगार भेटणार आहे तर प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे पहिल्या वर्षी, आणि दुसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे तर तो 32,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे, आणि तिसऱ्या वर्षी जो पगार भेटणार आहे 34,000। तर ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर या भरतीमध्ये उंची नाही आहे, ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर पेपर नाही आहे। आपलं जे सिलेक्शन यामध्ये तर या भरतीमध्ये पेपर नाही तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर इंटरव्ह्यूवर होणार आहे। तर ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि इंटरव्ह्यूवर आपल्याला जे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे, नॉर्मली प्रश्न आपल्या रिलेटेड त्या ठिकाणी विचारले जाणार आहे। तर इंटरव्ह्यू यामध्ये असणार आहे आणि इंटरव्ह्यूवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा। तर तुम्ही यूट्यूबवर बघू शकता की ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीचा इंटरव्ह्यू कशा प्रकारे असते, तर त्या यूट्यूबवर जे भरपूर असे व्हिडिओ आहे की कशा प्रकारे हा इंटरव्ह्यू असता ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरतीचा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अंदाज लागणार आहे की प्रश्न कशा प्रकारे विचारले जाते। आता इंटरव्ह्यूच्या वक्ती जाताना आपला जे डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे, तर पहा तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या लेवलवर जर तुम्ही हा फॉर्म भरत असाल तर ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व मार्कशीट तुम्हाला न्यावं लागणार आहे। 12वीच्या बेसवर फॉर्म भरत असाल तर 10वी आणि 12वीचे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे इंटरव्ह्यूच्या दिवशी, आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे, डोमिशियल न्यावं लागणार आहे, आधार कार्ड न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो आपल्याला न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर अप्लिकेशन फीज न्यावं लागणार आहे आणि सिग्नेचर न्यावं लागणार आहे, स्कॅनिंग, ठीक आहे। तर एवढं काय आपल्याला डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे। आणि ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपल्याला अशा प्रकारे 3 वर्षापर्यंत एवढा पगार या ठिकाणी भेटणार आहे। पहिल्या वर्षी 30,000, दुसऱ्या वर्षी 32,000, तिसऱ्या वर्षी 34,000। तर ही जी भरती हे फक्त 3 वर्षासाठी, एक लक्षात ठेवा। तर हे 3 वर्षासाठी जे यामध्ये आपल्याला नियुक्त केला जाते, 3 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये जॉब करावं लागणार आहे। आणि 3 वर्ष जर झाले तर 3 वर्ष जेव्हा आपले झाले तर आपल्याला जॉबवरून काढून टाकण्यात येणार आहे, लक्षात ठेवा। तर 3 वर्षासाठी जे हे भरती एक लक्षात ठेवा, 3 वर्षापर्यंत आपल्याला जॉबवर ठेवण्यात येणार आहे आणि 3 वर्षानंतर आपला कार्यकाळ यामध्ये संपणार आहे, एक लक्षात ठेवा। तर 3 वर्षासाठीच हे भरती आहे आणि आणखीन सुद्धा आपल्याला यामध्ये ट्राय करता येत असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 3 वर्षासाठीच हे जॉब आहे, एक लक्षात ठेवा। हे संपूर्ण जाहिरात आहे। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।